मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि चर्चेतल्या वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। या परिसरात उभारण्यात येणाऱ्या 33 टॉवर्सपैकी 40 मजल्यांचे 2 भव्य टॉवर्सचं बांधकाम पूर्ण झालंय आणि येत्या डिसेंबर महिन्यात सदनिकांचा ताबा स्थानिकांना देण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली। 25 ते 30 वर्षांच्या संघर्षानंतर बीडीडी वासियांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती झाली असंच म्हणता येईल। बहुप्रतीक्षित पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक असलेल्या वरळीतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांचं काम आता जवळपास पूर्णत्वास येते। माझ्या मागे दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की 40 मजल्यांच्या भव्य दिव्य अशा टोलेजंग इमारतींचं बांधकाम इथे सुरू आहे। खरं तर असं वाटतं की हे बीडीडी चाळ वासियांसाठी हे स्वप्न होतं, ते स्वप्न साकारण्यात आलं। 160 फुटाचं घर, 25 वर्षाची लढाई, अनेक नेत्यांची आश्वासनं, त्याच्यानंतर 500 फुटाचं घर ज्याच्यामध्ये 2 टॉयलेट 2 बेडरूम अशा गोष्टी मिळत आहेत। म्हणजे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वप्न आणि स्वप्न साकार झालेलं दिसतंय आणि यामधून खरंच बीडीडी चाळ वासियांचा म्हणजे त्यांना चांगलंच होणार आहे। गेल्या 25 वर्षापासून आम्ही ऐकतोय, म्हणजे मला कळायला लागल्यापासून तरी आम्ही ऐकतोय की या बीडीडी चाळीचा विकास होणार, पुनर्विकास होणार, आम्ही ज्या छोट्या घरात आहे त्यातून मोठी घरं मिळणार आणि हे पूर्णत्वास कधी येईल आणि हे बघायला आज माझे वडील नाही आहेत, परंतु माझी आई आहे 80 वर्षाची आणि तिच्या देखत तरी हे स्वप्न पूर्ण होते आहे, याचा आनंद आहे। असा बीडीडी चाळमध्ये राहत होता, आम्हाला त्यावेळेला मेंटेनन्स शासनामार्फत होत होता आणि हे मेंटेनन्स जो आम्हाला पुढे येणार होता एवढ्या मोठ्या टॉवरमध्ये, तो शासनामार्फत आम्हाला 12 वर्ष मेंटेनन्स फ्री हा मला दिला जाणार आहे। मग जो प्रश्न होता बीडीडी चाळ की एवढे मोठे टॉवर मिळणार, उद्या मेंटेनन्स वाढेल, दर महिन्याला 10-15 हजार मेंटेनन्स पडेल। कारण का इथे सामान्य नागरिक आहे, मिल कामगार होतं पूर्वी आणि ते आता डेव्हलप करत आहे आणि आता एवढा मोठ्या घराचा मेंटेनन्स कसा भरणार। मग त्याचासुद्धा शासनाने विचार करून आम्हाला पुढची 12 वर्ष आम्हाला मेंटेनन्स फ्री दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना तो आम्हाला चाळकऱ्यांना हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि तो आम्ही आज अनुभवतो आहे।